वल्ल्या भुईमुगाच्या शेंगा आहे का आणि त्यापासून संध्याकाळचं पोटभरीचं जेवण बनवलं आहे का? नाही बनवलं तर आज आपण बनवू. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा ना थोडासा कंटाळा आला होता भाजी चपाती बनवण्याचा. आता भाजी चपाती न बनवता आज एकदम भाजी चपातीपेक्षाही पौष्टिक असं पोटभरीचं तर ओल्या शेंगापासून काय बनवायचं. तर आता इथं ओल्या शेंगा घेतलेल्या आहे मी आणि त्याच्या आता शेंगदाणे असे फोडून घेतलेले आहे, म्हणजे सोलून घेतलेले आहे. जवळजवळ 1 वाटी शेंगदाणे मी याचे सोलून घेतलेले आहे. बघा अशा पद्धतीने ओले शेंगदाणे सोलून घेते. आता काय केलं आहे, शेंगदाणे सोलून झालेले मी इकडं एक कुकर ठेवला, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, थोडीशी मोहरी टाकली, ती छान तडतडली. त्याच्यानंतर पुन्हा 1 चमचा जिरे टाकले, थोडेसे जास्त टाकले तर तेही चालत. आता काय केलं आहे, मधोमध अशा कापलेल्या 2 ते 3 मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे उभे असे कापलेले आणि तेही या तेलामध्ये टाकलेले. कांदा काय जास्त असा लाल होऊन दिला नाही, फक्त हलकासा असा कांदा गुलाबी झाला. थोडासा कांदा मी हलवून घेतला, 2 ते 3 मिनटं कांदा थोडासा हलकासा गुलाबी झाला. त्यामध्ये थोडासा धुवून आणलेला कढीपत्ता होता, कढीपत्ता टाकलेला आहे. आता जेवढी होईल तेवढी आपल्याला ही जे आपण बनवतो आहे ना ती पौष्टिक बनवायचं आहे. आता मी काय केलं आहे, याच्यात उभा कापून घेतलेला कांदा आहे ना, तो कांदा घेतला आणि तोही कांद्यामध्ये छान असा 1-2 मिनटं शिजवून घेतला. त्यानंतर काय केलं आहे, 1 बटाटा घेतला, तोही उभा कापला आहे मी आणि तोही सगळ्या भाज्यांमध्ये मी शिजवून घेते. आता कोबी होता, आता एकदा फक्त थोडासा कोबी घालून बघा, इतकं मस्त अशी टेस्ट लागते. म्हणजे आपल्याला जेवढं पौष्टिक बनवता येईल ना तेवढं पौष्टिक बनवायचं आहे. मग कोबी होता माझ्याकडं, मग मी तोही कोबी कापून घातला. फुलकोबी असला तोही कापून घातला तर चालेल. आता काय केलं आहे, मी शिमला घेतली आहे आणि ती पण टाकली आहे थोडीशी. आता 1 शिमला कापून टाकलेली, त्याचं बी काढून टाकलेलं आहे. आणि आता हा जो ओले शेंगदाणे जे सोलून घेतले होते ना ते पण याच्यामध्येच टाकायचं आहे. आता 1-2 मिनटं तेलामध्ये या भाज्या सगळ्या भाजून घेतलेल्या आहे. भाजून म्हणजे आता यांना काही मीठ टाकलेलं नाही, त्याच्यामुळे अजून काही पाणी सुटलेलं नाही. आता याच्यामध्ये मीठ टाकते आणि 2-3 मिनटं मिठामध्ये भाज्या छान अशा शिजून घेते, म्हणजे चव छान येते भाज्यांना. आता या भाज्या सगळ्या शिजवल्या आहे, त्यामध्ये 2 ते 3 तेजपत्ता टाकलेला आहे. आता 1-1.5 चमचा मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली, ती पण टाकते. आता आलं लसणाची पेस्ट काय होती, खाली चिटकती तळाला, भांड्याच्या तळाला, म्हणून मी सगळ्यात शेवटी आले लसणाची पेस्ट टाकली आणि तीही तिचा कच्चापणा जाऊस्तवर सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स केली. आता सुके मसाले टाकायचे, याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि थोडासा आपला 2 चमचे मी गरम मसाला टाकलेला आहे आणि मसाल्यातले 2 चमचे जे असताना ते लाल तिखट टाकून घेतलं याच्यात. आता या सगळ्या मसाल्यांमध्ये या भाज्या पुन्हा एकदा सगळ्या मिक्स केलेल्या आहे. 2 ते 3 मिनटं पुन्हा शिजवून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये. आता इकडं काय केलं आहे, आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपण याचं काय बनवतं आहे. तर आपण बनवत आहे ओल्या शेंगदाण्याचा पुलाव. आता इकडं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ घेताना आवडीनुसार तांदूळ घ्यायचा आहे. मी या ठिकाणी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे. आता हा धुतलेला तांदूळ या भाज्यांमध्ये टाकून दिलेला आहे आणि 2 मिनटं मग तांदळाचा तुकडा होऊ नये या पद्धतीने हा तांदूळ मी हलवून घेतलेला आहे. भाजीमध्ये थोडासा एकदम मिक्स केलेला आहे. इकडं पाणी उकळायला ठेवलं होतं. आता इकडं पाणी उकळलेलं आहे. आता तांदळाच्या 1.5 पट तांदूळ जसा असेल ना त्यानुसार पाणी 1.5 पट किंवा 2 पट. जुना तांदूळ असला तर तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यावं लागतं. आता मी इथं 1.5 पट तांदूळ घेतलेलं आहे. भाज्यांचं पाणी पण असतंच काही. आता 1.5 पट पाणी घेतलेलं आहे. पुन्हा एकदा हलवून दिलं. आता झाकण न लावता त्याला दणदणीत अशी एक उकळी आणायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली का आपण
आहे की नाही. ओल्या शेंगदाण्यापासून एकदम पौष्टिक आणि पोटभरीचं अगदी सगळे आवडीने खातील. त्याच्यातले जे शेंगदाणे जे आहे ना ते शिजल्यानंतर इतके मस्त असे लागत्या मसाल्यामध्ये, सगळ्या मसाल्यामध्ये त्याची चव लागते. तो शेंगदाणा एकदम मस्त असा लागतो. आता याच्या आहे ना दोन शिट्ट्या फुल गॅसमध्ये काढून घेतल्या. आता वाफ काढायची नाही, थंड होऊन दिला आणि एकदम मोकळा असा सुटसुटीत हा भात झालेला आहे आपला शेंगदाणा पुलाव. कधी बनवला नसेल शेंगदाणा पुलाव तर एकदा नक्की बनवून बघा. इतकं मस्त अशी चविष्ट बघा, एक शीत असा मोकळा झालेला आहे शेंगदाणा पुलाव आपला. इतका छान असा सुगंध येत होता याचा. आता तो ताटामध्ये काढून घेते. सगळीकडं भाज्या, एकीकडं फोडणी, असं काही झालेलं नाही. बघा, ताटात काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपला ओल्या शेंगदाण्याचा पुलाव एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यांना नक्की आवडेल एवढा चविष्ट असा हा ओल्या शेंगदाण्याचा पुलाव झालेला होता. शीत मोकळा असा ओल्या शेंगदाण्याचा पुलाव.